दिवे दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये किती नटरंग होणार आहे 3 वाजेपर्यंत आपल्याला दाखवणार आहोत आम्ही आपल्या सोलापूरकरला। इकडं माग बघा जरा, चंदन कॅमेरा दाखवा माग। तिथं बघा ते आरिफ भाई होते, पूर्वी भाजपामधनं लढत केली, आता ते काँग्रेसमध्ये आहेत। आणि जे भोसले साहेब आहेत आपले, ते काँग्रेसमध्ये होते, ते आता भाजपमधून आहेत। फुल नटरंग राजकारणाचा आहे, काय सांगायचं नाही। या इकडे आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। या चंदन या। हे आरिफ भाई आहेत आणि हे भोसले साहेब आहेत। मला सांगा भोसले साहेब, तुम्ही दोघ जण एकत्र दिसता इथं आणि दोघ जण एका रिंगणामध्येच उतरलेले आहेत, मतदारांना काय सांगणार आहे? मतदार शून्य ते दोघांपैकी एकाची निवड करतील। आम्ही दोघांचा अजेंडा घेऊन मतदारासमोर जाणार आहोत। लोकांचा अजेंडा, त्यांच्या पक्षाचा अजेंडा ते घेऊन, माझ्या पक्षाचा अजेंडा घेऊन मी लोकांसमोर जाणार आहे। शेवटी कसं असतंय, राजकारणाच्या पलीकडे काही मानवी मूल्य असतात, बाकीच्या त्या मानवी मूल्यांना म्हणून आम्ही नेहमी एकमेकांना पाण्यातच पाहावं असं काही नाहीये। शेवटी राजकारण हे पाण्यातच पाहावं असं काही नाही, असं भोसले साहेब म्हणतात, बरोबर? हा, शेवटी ही तत्वाची लढाई आहे, कारण की आमची तत्व वेगळी आहेत, त्यांच्या पक्षाची तत्व वेगळी आहेत। त्यामुळं आमचा विकासाचा अजेंडा, बाकीच्या गोष्टी घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आता या ठिकाणी आम्ही योगाने भेटलो, त्याचा अर्थ आम्ही द्वेष करावा असं नाहीये। धन्यवाद साहेब। वेश करावा असं ते म्हणतात, नेमकं काय तुमचा प्रभाग आहे? कसं आहे, विनोद भोसले त्यांच्या वडिलांपासून आमची मैत्रीण आहे आणि आमचे त्यांच्या घराण्याचे दोघांचे चांगले संबंध आहे। आता नीती म्हणता किंवा सिच्युएशन असं आलं की आम्ही दोघं एक दुसऱ्याच्या विरोध थांबलेले आहेत। आणि त्यामध्ये कसं नाही, हे का म्हणतात त्याला, बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्यामध्ये अधिकार आहे एक दुसऱ्याच्या विरोध लढायचा किंवा आपला हक्क, जेव्हा आपली लढाई लढण्यासाठी जनतेसमोर जायचं आणि जनता ज्यांना निवडून देईल ते मान्य करावं लागेल। तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? एवढे दिवस तुम्हाला फोन लावत होतो मी। नाही, तुम्ही दुसऱ्या विषयासाठी फोन लावत होता आणि आता तुम्ही जे आहे, तुमचे जे आता सोलापूरमध्ये जे गाजत आहे नटरंग राजकारण, हा नटरंग राजकारण नाही, अजून तिने काय तर बोलले ते नटरंग राजकारण आहे। एक चांगला लोकांमध्ये उत्साह व्हायला लागला की ते नटरंग रांगमध्ये आता कोण आहे आणि कोण, तुम्ही जे प्रश्न विचारता किंवा तुम्ही काय म्हणतात ते आमच्या भाषेमध्ये नसला धरून तुम्ही असे बोलतात की ते एक चांगला म्हणजे एक बातमी होती। आरिफ भाई आपलं कौतुक करायला लागलेत, पण हे दोघं एकत्र आहेत, लक्षात असू दे। आणि मतदार ठरवणार आहे की ह्या दोघांपैकी कुणाला मतदान वोटिंग करायचं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू यांच्या प्रभागातली रणनीती। दोघं तर एकत्र दिसतात इथं, पण हे दोघातले एक जण कोणतर निवडून येणार आहे, पण ह्याच्या पुढची जी रणनीती असणार आहे ते म्हणजे सुशील कुमार शिंदे। मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज।